म्हणजे एप्रिल छाटणी करण्याच्या अगोदरचं नियोजन काय करावं लागतं हे आपण जाणून घेणार आहोत। खरं तर अनेक कन्सल्टंट, अनेक मार्गदर्शक अमुक करावं, तमुक करावं, याव करावं, त्याव करावं अशा प्रकारे एप्रिल छाटणीचं खर्चिक नियोजन कुठेतरी तुम्ही तिथं फसता। त्यासाठी साध्या सिंपल गोष्टी आहेत त्या आपण केल्या तर अतिशय कमी खर्चामध्ये एप्रिल छाटणीचं नियोजन आपण करू शकतो। यामध्ये आपल्याला साध्या सिंपल गोष्टी काय करायच्या आहेत आणि एप्रिल छाटणीचं पूर्व नियोजन यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि तुमच्या खर्चामध्ये बचत करणारा ठरणार आहे। यासाठी द्राक्ष बागायतदारांनी तर पूर्ण शेवटपर्यंत आपण व्हिडिओ पाहावा। या नियोजनामध्ये आपल्याला हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर द्राक्षांची काढणी झाल्या आपण लागलीच 10 ते 12 दिवसांनी छाटणी करतो। ही चूक न करता साधारण त्या ठिकाणी 25 ते 30 दिवसांची विश्रांती